नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाचा पण तितकाच संवेदनशील प्रश्न विचारणार आहोत. धर्म श्रेष्ठ की मानवता श्रेष्ठ, किंवा धर्म महान किंवा मानवता महान? हा प्रश्न ऐकायला थोडासा सोपा वाटतो, पण याच प्रश्नांच्यामुळे इतिहासामध्ये युद्ध झाली, रक्त सांडले, समाज विभागला आणि तरीही याच प्रश्नातून करुणा, सेवा आणि प्रेम ही जन्माला आले. चला तर मग शांतपणे कोणालाही दोष न देता हा विषय समजून घेऊया. आता फर्स्ट ऑफ ऑल किंवा पहिल्यांदा आपल्याला धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे जीवन जगण्याची एक पद्धत, नैतिक मूल्यांची शिकवण आणि योग्य आणि अयोग्य यामधील आत्मिक शांतीचा मार्ग प्रत्येक धर्म आपल्याला सांगत आलेला आहे. म्हणजेच काय, तर सत्य बोला, हिंसा करू नका, दया, करुणा, क्षमा ठेवा, दुसऱ्याचे दुःख ओळखा. म्हणजेच मुळात पाहिलं तर कोणताही धर्म वाईट नाही. धर्म माणसाला चांगल्या बनवण्यासाठीच निर्माण झाला. पण समस्या खरं तर कुठे सुरू होते? समस्या धर्मामध्ये नसते, समस्या माणसाच्या अहंकारात सुरू होते. जेव्हा असं समजलं जाते की माझा धर्म श्रेष्ठ, माझाच देव खरा, माझी ओळख तुझ्यापेक्षा वरचढ आहे, असे जेव्हा विचार येतात तेव्हा खरं तर धर्म मार्गदर्शक न बनता एक हत्यार बनतो. आणि धर्माला जेव्हा राजकारण, सत्ता आणि स्वार्थ जोडले जातात तेव्हा खरं तर मानवता हरवायला लागते. आणि मग मानवता म्हणजे काय? मानवता, कारण धर्म श्रेष्ठ किंवा मानवता श्रेष्ठ आपण ह्या प्रश्नावर डिस्कस करतोय. तर मानवता म्हणजे काय, तर समोरचा माणूस आहे हे आधी ओळखणं, त्याच्या धर्मापेक्षा त्याचे दुःख महत्वाचे मानणं आणि मग त्याला मदत करणं. तो कोण आहे हा प्रश्न नंतर विचारणं किंवा न विचारणं. भुकेलेला अन्न देताना तो कोणत्या धर्माचा आहे हे विचारलं जात नाही. अपघातात जखमी व्यक्तीला मदत करताना त्याची जात, पंथ, देव विचारला जात नाही. आणि हीच खरं तर मानवता आहे. मानवता कोणत्याही पुस्तकात बंदिस्त नसते, ती थेट हृदयामधून येते. धर्म मानवता विरोधी की पूरक? खरं मग प्रश्न असा येतो की धर्म आणि मानवता मग एकमेकांचे विरोधक आहेत का? तर नाही. खरं तर मानवता हीच खरं तर धर्माची आत्मा आहे. आणि धर्म हा मानवतेचा मार्ग असायला खरं तर पाहिजे. जर धर्म मानवतेशिवाय असेल तर तो फक्त विधी उरतो, आणि जर मानवता धर्माशिवाय असेल तर ती माणसाला महान बनवते. म्हणजेच काय, तर मानवता असेल तरच धर्म, असो किंवा नसो, माणूस चांगला राहतो. पण धर्म असेल तर मानवता नसेल आणि तर एकंदरीत काय, तर माणूस धोकादायक बनू शकतो धर्माशिवाय असलेला माणूस. सो इतिहास आपल्याला यामधून असं शिकवतो की इतिहास याला साक्ष आहे की किंवा कारण धर्माच्या नावावर युद्धे झाली, माणसं मारली गेली, संस्कृती नष्ट झाल्या, पण त्याच इतिहासातून धर्माच्या शिकवणीतूनच सेवा करणारे लोक ही निर्माण झाले. आजारी, गरीब, उपेक्षितांसाठी झटणारे संत महात्मे निर्माण झाले. म्हणजेच दोष धर्माचा नव्हता, दोष त्याचा अर्थ लावणाऱ्या माणसाचा होता. आणि खरं तर आजच्या जगात काय गरज आहे, तर आज जगाला काय हवे? धर्मयुद्ध पाहिजे की माणुसकी पाहिजे? एकंदरीत आजची गरज सहिष्णुतेची, संवादाची आणि एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. आणि आज हा प्रश्न नसावा तर तू कोणत्या धर्माचा आहेस, तर प्रश्न हा असावा की तू माणूस आहेस का? तर एकंदरीत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. धर्म महान आहे, पण मानवता त्याहूनही महान आहे. या कन्क्लुजन मध्ये आपण डिस्कस करताना शेवटी असं म्हणू शकतो, धर्म माणसाने बनवला, पण मानवता माणसाला बनवते. जो धर्म मानवतेकडे नेतो तोच खरा महान धर्म, आणि जो माणूस मानवतेसाठी जगतो तोच खरा धार्मिक माणूस. तर यातून आपल्याला शेवटचा संदेश असा देता येईल की धर्मावर प्रेम करूया, पण मानवतेवर अधिक प्रेम करूया. कारण शेवटी देव माणसात असतो आणि माणूस वाचवणं हीच खरी पूजा आहे. धन्यवाद.